हाय हॅलो नमस्कार. तर मित्रांनो, इथं माझी मशीनला काय झालं आहे बघायचं होतं का. तर मशीन 6 महिने बंद होते, अशीच ठेवून पडलेली होती आणि मग मी ट्राय करत होती चालते का नाही, म्हणलं एकदा बघून घ्यावं. आणि तर ते मोटरचा पायदल शोधते. आता पहिल्या जुन्या घरात पहिले राहत होते, आता 1 महिना झाला इकडं घर चेंज केलं आहे आणि शोधत होते नक्की पायदल कुठं ठेवलं आहे. मग ही हातात दिसत असेल माझ्या दोऱ्याच्या कोंडीची पिशवी आणि मी बघते अजून पायदल कुठं सापडतंय ते. तर माझ्याकडे 2 मशिनी आहेत आणि 2 मोटर आहेत. तर बघूया म्हणलं मशीन चालू तरी आहे का जिगजॅगची. तर माझ्याकडे उषा कंपनीचे मशीन मी 2 वर्ष झालं घेऊन ठेवले आणि ह्याच्यावर धूळ वगैरे जास्त बसले म्हणून मी तर मी कपडा शोधायला गेले आत रूममध्ये आणि काही कॅमेरा दिसत होते आत रूममध्ये मी कपडा शोधले. मी आता उशीचा कपडा घेऊन आले इथं आणि त्या पायदलवर जी धूळ साठलेली होती ती मी पुसून घेते आणि म्हटलं आता पुसून वगैरे घेऊन बघावं चालू होते का. आणि काय झालं तर दुसऱ्या साईडला मी मशीन ठेवली होती पण तिथला काय झाला बोर्ड खराब झाला म्हणून मग मी इथं दरवाजाच्या जवळ आणि इकडं खिडकी दिसत असेल तुम्हाला कपड्याच्या अलीकडं खिडकीजवळ दरवाजा आहे. म्हणलं तिथं एक छोटासा बोर्ड आहे तर तिथं म्हणलं बघूया जोडून ना चालते का. तिनं पुसवते बघा जोडायचा प्रयत्न करायला. मशीन आता जवळ 6 महिने बंद होते म्हणून काय झालं म्हणलं आपण रिपेअर करून आणूया. रिपेअर करून आणली आणि मग म्हणलं आता ट्राय करूया. पिकोफॉलला आता इथं 80 रुपये झाले. म्हणलं आपलं स्वतःचं जर पिकोफॉल केलं तर काय होते तेव्हा तेवढंच आपले थोडी बचत होईल. तर ही मी बघते त्या दोऱ्याच्या गुंडे त्या जुन्या अशा वापरलेल्या काय करण्याच्या पिशवीत घेऊन ठेवली त्या. तर मशीन मी ट्राय करते चालू करायची पण काही चालूच होईना झाले. म्हटलं याला काय झालं आता बघा म्हणून मी काढून ठेवली आणि दुसरा पायदा पण 2 पायदे आहेत आणि 2 मोटरी सुद्धा आहेत. बघते साईडला ठेवून दिली आणि आता म्हटलं दुसरा पण पायदा करून चेक करेल नक्की मोटर खराब झाली का नक्की पायदा चालला. हा पण बघूया चेक करून नक्की चालते का नाही.
तर आपण पायदा चेक करून